नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे म्हणजे समाजामध्ये ज्या काही लग्नाळू मुली आहेत, ज्या उपवर मुली आहेत, त्यांना लग्न करायचं आहे परंतु त्या लग्नासाठी आढेवेढे घेत आहेत, अशा मुलींसाठीच आजचा विषय आहे। अशा मुलींसोबतचा आपण याला एक संवाद म्हणू शकता। मित्रांनो, या ठिकाणी आज मी जे काही सांगणार आहे त्यावर मुलींनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, सखोल विचार करणं गरजेचं आहे आणि नंतर आपला डिसिजन घेणं गरजेचं आहे। मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये कुणीच सर्वगुण संपन्न नाही। म्हणजे ना तुम्ही सर्वगुण संपन्न आहात, ना तुम्ही ज्या मुलाकडून सर्वगुण संपन्न असण्याची किंवा ज्याच्याकडे सगळ्या काही गोष्टी असतील अशी अपेक्षा करता तोही सर्वगुण संपन्न नाही। त्यामुळे मुलामधली एखादी गोष्ट जर आपणास खटकलेली असेल तर त्याचा बाऊ करणं हे अत्यंत चुकीचं आहे व त्यामुळे त्याला नकार देणं हेही अत्यंत चुकीचं आहे। मैत्रिणींनो, मी या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपणास असा सांगू इच्छितो की जर आपल्याकडे एक चांगलं स्थळ आलेलं असेल तर आपल्या पालकांच्या माध्यमातून त्या स्थळाविषयी आपण संपूर्ण खातरजमा करा, त्या स्थळाविषयी सखोल अशी चौकशी करा आणि त्यानंतर त्या स्थळाला लगेच आपण होकार किंवा नकार जो काही द्यायचा आहे तो लवकरात लवकर कळवा। उगीचच एखाद्या स्थळाला खेळवत बसणे हे अत्यंत चुकीचं आहे। जर आपल्या पात्रतेनुसार जर आपल्याला एखादं स्थळ योग्य वाटत असेल, चांगलं वाटत असेल तर त्याला ताबडतोब होकार देणं अत्यंत गरजेचं आहे। जर मुलींनी आता जशी परिस्थिती आहे त्याच पद्धतीनं जर पुढेही अशाच नकार घंटा मुलींच्या चालू राहिल्या तर भविष्यामध्ये आपण म्हाताऱ्या मुलींची फौज निर्माण करतो की काय अशी भीती माझ्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होताना आता दिसत आहे। मित्रांनो, आपल्याला जर सुदृढ समाज निर्माण करायचा असेल, आपल्याला वंश सातत्य टिकवायचं असेल तर मुलींनी योग्य वेळी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता लग्न करणे अत्यंत गरजेचे आहे। कारण लग्न संस्था ही कुटुंब व्यवस्था, त्याच पद्धतीनं सामाजिक स्वास्थ्य या गोष्टींशी अतिशय संलग्न अशी गोष्ट आहे। म्हणजे जर तुमचं लग्न टिकलं, लग्न झालं तर एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकतो। सध्याला आपण भारत हा एक तरुणांचा देश म्हणून सगळीकडे जगभर आपला डंका पिटवत आहोत, परंतु जर मुलींनी जर लग्नासाठी असेच आढेवेढे भविष्यात घेत राहिले तर आपण भारताला नेमकी कोणती उपमा देऊ हा मला या ठिकाणी पडलेला प्रश्न आहे। मुलींच्या सध्याच्या असलेल्या अवास्तव अपेक्षा यामुळे बऱ्याच वेळा मुलाकडची मंडळी ही मुलींच्या समोर किंवा मुलींच्या पालकासमोर एक आभासी जग निर्माण करतात। म्हणजे ज्या काही मटेरियलिस्टिक गोष्टी असतात त्या बेगडी गोष्टी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात, एक आभासी जग निर्माण करतात जो खोटा झगमगाट दाखवण्याचा प्रयत्न करतात व या सर्व गोष्टींना भाळून बऱ्याच वेळा मुलीकडचे त्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न करून देतात। परंतु बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की त्यांनी जो काही बडेजावपणा दाखवलेला आहे, जो काही बडेजाव दाखवलेला आहे तो नकली आहे, तो बेगडी आहे व प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळीच आहे। ही गोष्ट ज्यावेळी मुलीच्या लक्षात येते त्यावेळी मुलीच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे। अशा वेळी बऱ्याच मुली घटस्फोट घेताना दिसत आहेत व अशा घटस्फोटांचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। ही गोष्ट लग्न संस्था टिकण्यासाठी अतिशय घातक आहे असे मला या ठिकाणी वाटते। मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वीच म्हणजे लग्न ही किती गंभीर समस्या झाली आहे या गोष्टीचं एक ताजं उदाहरण या ठिकाणी सांगता येईल की थोड्या दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न होत नसल्यामुळे 2 लग्नाळू मुलांनी आत्महत्या केलेल्या आपणास दिसून येतात। मित्रांनो व मैत्रिणींनो, मला या ठिकाणी लग्न संस्थेच्या संदर्भात परदेशी लोकांचं किंवा पाश्चात्यांचं जे आपण अनुकरण करत आहोत, ज्याला आपण अंधानुकरण म्हणू शकतो, जे अंधानुकरण करत आहोत ते अंधानुकरण करणं सोडलं पाहिजे। कारण की परदेशामध्ये जे लिव्ह इन रिलेशनशिपच्या ज्या संकल्पना रुजू घातलेल्या आहेत ती या ठिकाणी पाळंमुळं रोवता कामा नाही। कारण भारताची जी संस्कृती आहे ती संस्कृती अतिशय महान आहे व ही संस्कृती कशामुळे टिकली आहे तर ती इथली लग्न संस्था ही मजबूत आहे त्यामुळे टिकलेली आहे। आणि मला या ठिकाणी असा विश्वास आहे की भारतीय लोक हे सत्सद्विवेक बुद्धी त्यांची जागृत आहे, त्यांना काय चुकीचं काय बरोबर ह्या सर्व गोष्टी कळतात। त्यामुळे लग्नाच्या संदर्भात किंवा लग्न संस्थेच्या संदर्भात सगळे लोक पॉझिटिव्ह विचार करतील। ही जी समस्या होऊ घातली आहे यावर ताबडतोब कुठला तरी तोडगा निघेल असं मला या ठिकाणी वाटतं। कारण की लग्न संस्था टिकली तरच समाज संस्था टिकणार आहे व तरच आपली संस्कृती महान आहे हे आपण सिद्ध करू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी मी या सर्व गोष्टी सांगण्याचं महत्त्वाचं असं कारण म्हणजे मी स्वतः एक लग्नाळू मुलगा आहे। मित्रांनो, माझा थोडासा परिचय द्यायचा तो म्हणजे असा की मी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजे पोस्ट खात्यामध्ये सर्व्हिसला आहे। मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी आहे। त्याच पद्धतीनं
मला आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळवायच्या होत्या त्या बऱ्यापैकी मी सर्व गोष्टी या ठिकाणी मिळवू शकलेलो आहे। त्याच पद्धतीने सुखी संसारासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी माझ्याकडे सध्याला उपलब्ध आहे। माझ्या जीवनाचं जे काही पूर्ण सर्कल आहे म्हणजे वर्तुळ आहे ते वर्तुळ मला लग्नासाठी एक सुविध सुंदर आणि व्यवस्थित अशी मुलगी मिळाली तर ते वर्तुळ या ठिकाणी पूर्ण होणार आहे। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी या ठिकाणी एक असा आशावाद व्यक्त करतो की जी मुलगी माझ्यासोबत लग्न करेल तिला सर्व सोयीसुविधा मिळतील। त्याच पद्धतीनं तिनं जी काही सुखी संसाराची स्वप्न रंगवली आहे ती स्वप्न ती पूर्णपणे पूर्ण करू शकते। तिला कुठल्याही गोष्टीची काही कमी पडणार नाही असं मी या ठिकाणी छातीठोकपणे सांगू शकतो। तर या ठिकाणी मैत्रिणींनो, ज्या कोणी इच्छुक आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधावा व पुढील आपण बोलणी त्यावर करू शकतो। असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम सादर करण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका। धन्यवाद।